नमस्कार रसिक मित्र हो. मी विजय जोशी एक नवीन यूट्यूब चॅनल प्रारंभ करतोय. त्याचं नाव काव्य सुगंध आहे. अर्थातच काव्य सुगंध हे नाव असल्यामुळे कविता वाचन हे त्याच्यामध्ये ओघाने आलंच. या चॅनलवर मी आपल्यासमोर मी केलेल्या काही कविता सादर करीन. त्या आपण अवश्य ऐकाव्यात. आपल्याला जर त्या आवडल्या तर त्यांना लाईक करा आणि मुख्य म्हणजे हा चॅनल मी जो नवीन निर्माण केलेला आहे त्याला आपण सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार रसिकजन हो. माझं नाव विजय जोशी. मला कविता करण्याचा छंद हा लहानपणापासून आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये मी काही कविता केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला ह्या कविता मी माझ्या मित्रांबरोबर शेअर केल्या त्यावेळेला त्यातल्या अनेक कवितांना त्यांची पसंतीची दाद किंवा पावती ही मला मिळत गेली. त्यामुळे माझे काही स्नेही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा धाकटा मुलगा मंदार यांनी मला एक प्रेरणा दिली की मी माझा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल हा सुरू करावा आणि त्या दृष्टीने हा एक माझा प्रयत्न आहे. प्रथम माझ्याविषयी मी थोडक्यात माहिती देतो. मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे माझं नाव विजय जोशी. मी मुंबईमध्ये विले पार्ले या ठिकाणी राहतो. माझं शिक्षण एमटेक पर्यंत झालेलं आहे आणि मुंबईच्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रामध्ये 36 वर्ष मी अभियंता म्हणून काम केलं. वरिष्ठ अभियंता म्हणून तिथून मी निवृत्त झालो. त्यानंतर मुंबईच्या विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये एक ॲडजंक्ट प्रोफेसर या नात्याने 7-8 वर्ष मी नोकरी केली आणि त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर काही गोष्टी मी सुरू केल्या. त्याच्यामध्ये उर्दूचा अभ्यास ही एक आणखीन माझ्या आवडीची गोष्ट होती. कारण लहानपणापासून मला काव्य हे प्रेरणा देत आलेलं आहे. काव्याची मला आवड आहे. कविता मी करतो आणि कविता वाचून त्याचा आनंदही मी घेतो. त्यामुळे अर्थातच उर्दू शायरीविषयी माझ्या मनामध्ये एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण होतं. परंतु त्या भाषेचं ज्ञान फारसं नव्हतं. त्यामुळे ते प्राप्त व्हावं या दृष्टीने मी उर्दू शिकण्याचा प्रयत्नही सुरू केलेला आहे आणि मित्र काही रचना मी उर्दूमध्येही केल्या आहेत. वेळ येईल त्याप्रमाणे कदाचित त्याही पुढे सादर करण्याचा विचार आहे. तर हा माझा एक यूट्यूब चॅनल मी आता तयार करतो आहे आणि त्यावर मी माझ्याच लिहिलेल्या कवितांचं मी वाचन आपल्यासमोर सादर करणार आहे. आपण त्या अवश्य ऐका आणि जर आपल्याला आवडल्या तर त्याविषयी आपला अनुकूल अभिप्राय मला जरूर कळवा आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी वाटल्या, त्याच्यामध्ये काही खटकलं तर तसंही कळवलं तरी काही हरकत नाही. आणि अर्थातच जर आपल्याला आवडलं तर आपले जे कोणी इष्ट मित्र मैत्रिणी वगैरे असतील त्या सर्वांना याची अवश्य माहिती द्या. विशेषतः ज्यांना काव्य या प्रांताची आवड आहे त्यांच्यासाठी. कारण काय की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अरसिकेशु कवित्व निवेदनम शिरसी मालिख 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 असं म्हटलं जातं. त्यामुळे ज्यांना काव्याची आवड नाही त्यांना हा खटाटोप कदाचित अजिबात भावणार नाही. तेव्हा त्यांना त्यांच्या आनंदामध्ये गुंतून राहू दे. पण ज्यांना काव्यामध्ये रस आहे, आनंद मिळतो अशा व्यक्तींना आपण कळवलं तर मी आपला उपकृत होईल. धन्यवाद.